साहेबांनी ज्यावेळेस इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसला त्या ठिकाणी भेट दिली, अनेक जुन्या गोष्टींना साहेबांनी त्या ठिकाणी उजळणी दिली आणि त्यावेळेसच आमच्या मनामध्ये एक संकल्पना आली की आपण सुद्धा साहेबांवरती एक बायोग्राफी त्या ठिकाणी बनवली पाहिजे, नो शरद पवार साहेब थ्रू इंडियन करन्सी. आणि त्यामुळं त्याचा पहिला टप्पा आम्ही आज या ठिकाणी बनवलेला आहे. त्यामध्ये साहेबांचा जन्मदिवस असेल, त्यांची विवाहाची तिथी असेल, त्यानंतर पहिल्यांदा आमदार झाले त्या शपथविधीचा दिवस असेल, त्यानंतर साहेबांनी या महाराष्ट्राचं 4 वेळेस मुख्यमंत्रीपद भूषवलं त्या तारखे असतील. त्याच वेळेस या देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली, कृषी मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली, आपल्या इंडियन क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष झाले, त्यानंतर BCCIचे अध्यक्ष झाले आणि त्यांना मानाचा पद्मविभूषण पुरस्कार सुद्धा मिळाला. असे सर्व ज्या काही त्यांच्या जीवनातील ज्या ऐतिहासिक अशा तारखा आहेत, त्या तारखांच्याच नोटांचे आम्ही त्या ठिकाणी नंबर्स काढून त्या ठिकाणी एक बायोग्राफी त्यांच्या त्या ठिकाणी बनवलेली. आमदारही सोडून गेले, खासदारही सोडून गेले, स्वतःचा सक्का पुतण्या देखील सोडून गेला, तरी देखील महाराष्ट्रातील 83 वर्षाचा नेता अजूनही झुंज देतोय आणि सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून ठेवतोय. माजी कृषी मंत्री, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज 83वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांना देशभरातील त्यांचे कार्यकर्ते, समर्थक भेट देऊन विविध स्वरूपात शुभेच्छा देत असतात. मात्र नाशिकमधील काही समर्थकांनी त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. नाशिक सिक्युरिटी प्रेस कामगार संघटनेचे अध्यक्ष जगदीश गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शरद पवार यांना एक अनोखी भेटवस्तू दिली आहे. नो शरद पवार इंडियन करन्सी नोट अशा आशयाची ही भेटवस्तू आहे. शरद पवार यांच्या जन्मापासून ते त्यांनी केलेल्या प्रत्येक आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांच्या ज्या तारखा होत्या, त्या तारखांच्या नंबर असलेल्या नोटांचा चंद्र करण्यात आला आणि त्याची सुंदर अशी फ्रेम बनवण्यात आली. ही फ्रेम म्हणजे जणू काही शरद पवार यांचा जीवनपट आहे असेच कोणालाही वाटेल. अशा प्रकारची नाविन्यपूर्ण कल्पना साकारण्यासाठी प्रेस कामगारांनी तब्बल 6 महिन्यांहून अधिक काळ मेहनत घेतली. शरद पवार योगायोगानं त्यांच्या 83व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये असल्यानं जगदीश गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्याने शरद पवार यांची भेट घेतली आणि शरद पवार यांना त्यांचा जीवनपट दर्शवणारी ही अनोखी भेटवस्तू दिली. या ठिकाणी साहेबांनी ज्यावेळेस इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसला भेट दिली, जवळपास 4.5 तास ते दोन्ही कारखान्यांमध्ये ठिकाणी सर्व त्यांनी पाहणी केली आणि झाल्यानंतर आमच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत असताना अनेक जुन्या गोष्टींची उजळणी त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्यावेळेस मग मनामध्ये अशी संकल्पना आली की आपण सुद्धा पवार साहेबांची बायोग्राफी त्या ठिकाणी बनवली पाहिजे. पण बायोग्राफी म्हटलं की फक्त लिखाणच त्या ठिकाणी होत असतं, तर आपण नो शरद पवार साहेब थ्रू इंडियन करन्सी ही संकल्पना त्या ठिकाणी जर केली तर अतिशय उत्तम त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून साहेबांच्या वेगवेगळ्या कारकिर्दीतले जे काही त्यांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे त्यांचं जन्मतारीख, त्यांच्या विवाहाची तिथी, पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळेस आमदार पदाची शपथ घेतली तो दिवस, त्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्याची तारीख, त्यानंतर सातत्यानं 3 वेळेस अजून मुख्यमंत्री झाले त्या तारखा, त्याचबरोबर संरक्षण मंत्री झाले, कृषी मंत्री झाले भारत देशाचे त्या तारखा आणि त्यांना ICCIचं अध्यक्षपद, त्यानंतर BCCIचं अध्यक्षपद, त्याचबरोबर पद्मविभूषण अशा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले. अशा त्यांच्या जीवनातील अनेक असे पैलू त्या ठिकाणी आम्ही टिपले आणि ज्या त्या तारखा आहेत त्याच तारखांच्या नोटा त्या ठिकाणी आम्ही जमा करण्याचं त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं आणि आम्हाला त्याच्यात यशसुद्धा आलं. आमचे मानस आहे की 10 रुपयाचं डिनॉमिनेशन, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपये अशा प्रत्येक डिनॉमिनेशनमध्ये जोपर्यंत त्यांना शतायुष्य लाभ येतं आमच्या सगळ्यांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. पण आम्ही त्यांना दरवर्षी असे काही ना काही एक अनोखी भेट आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी प्रेस मजदूर संघाच्या वतीनं त्या ठिकाणी देण्याचं मानस केलेलं आहे. ही जी जादू केली आपण, जर पवारांचा केक कापला, पहिला घास तुम्हाला दिला नाही, साहेबांचं त्या ठिकाणी प्रेम तर आहेच आणि विशेष म्हणजे कामगार संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब कायम त्या ठिकाणी आपुलकीची वागणूक देतात. ज्यावेळेस आम्ही कुठलाही प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो तर तो प्रश्न सोडवण्याकरता त्यांनी आजपर्यंत आम्हाला दिल्लीमध्ये मदतच केलेली आहे. संकल्पना कोणाची बनवायला? ही आमची सर्व मित्रपरिवाराची संकल्पना आहे. किती दिवस लागले काय? ह्या सर्व गोष्टीला जवळपास आम्ही 6 महिन्यापासून याच्यावरती काम करत होतो आणि आज योगायोग असा की ते वाढदिवसाच्या दिवशी नाशिकला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज कांदा प्रश्नी त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मग असा एक
त्यागी माणूस जो स्वतःचा वाढदिवस स्वतःचा सर्व या वयामध्ये विसरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांकरता रस्त्यावर उतरतो. तर मला असं वाटतं आहे की जी सगळ्या कामगारांच्या वतीनं आम्ही त्यांना भेट दिलेली आहे आज ती सार्थकी लागला असं मला त्या ठिकाणी वाटतं. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक.